नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट या निमित्त मुलांच्या शाळेमध्ये विविध ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात। त्यामध्येच ट्राय कलर फूड ॲक्टिव्हिटी देखील घेतली जाते। तर त्यासाठीच आज आपण ट्राय कलरची रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे ट्राय कलर डोसा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 प्रकारचे डोसा डिझाइन दाखवणार आहे। चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण डोसा बॅटर कसे तयार करायचे हे बघूया। डोसा बॅटर तयार करण्यासाठी मी इथे एका वाटीने 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये तांदूळ भिजतील एवढे पाणी टाकून हे तांदूळ भिजत घालायचे आहेत। 3 वाटी तांदूळासाठी मी इथे 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। ही डाळ देखील तांदूळाप्रमाणेच 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून मी घेतलेली आहे। हे स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ 4 ते 5 तासासाठी पाण्यामध्ये अशा प्रकारे भिजत ठेवायचे आहेत। डोसा बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकता। अगदी रेशनच्या तांदळाचा डोसा देखील खूप छान येतो। 4 ते 5 तासानंतर डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजून झाल्यानंतर हे डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असे वाटून घ्यायचे आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटताना 2 ते 3 चमचे तांदूळ आणि 1-2 चमचे डाळ घेऊन बारीक असे मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचे। थोडे डाळ आणि तांदूळ सोबत वाटून घेतले तर ते एकजीव होतात। हे बघा, अशा प्रकारे थोडं पाणी टाकून मी डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेले आहेत। सर्व डाळ आणि तांदूळ वाटून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि 3 ते 4 मोठे चमचे दही घालून हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। हे मिश्रण फेटताना एकाच दिशेने फेटावं, म्हणजेच त्यामध्ये ऑक्सिजन भरला जातो आणि डोस्याला चांगली जाळी तयार होते। डोसा तयार करण्यासाठी मी या कन्सिस्टन्सीचे बॅटर तयार करत असते। हे झाल्यावर हे बॅटर 8 ते 9 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवूया। हे बॅटर मी रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवलेले होते। आता आपण याचे डोसे तयार करण्यासाठी घेऊया। ट्राय कलरचा डोसा तयार करायचा आहे, तर त्यासाठी छोट्या वाट्यांमध्ये मी 3 रंग तयार करून घेते। एका वाटीमध्ये डार्क हिरवा रंग वापरते आणि एका वाटीमध्ये ऑरेंज रंग। रंग वापरणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। हिरव्या रंगाऐवजी तुम्ही पालक वापरू शकता। ऑरेंज रंगाऐवजी तुम्ही ऑरेंज रंगाचं जे गाजर येतं ते किसून वापरू शकता। हे बघा, अशा प्रकारे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये मी 3 रंग तयार करून घेतलेले आहेत। आता आपण डोसा तयार करायला घेऊया। ट्राय कलर डोस्याची मी पहिली डिझाईन तुम्हाला दाखवते आहे। त्यासाठी मी पॅनच्या मधोमध थोडासा हिरवा रंग टाकलेला आहे। हिरवा रंग व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर त्याच्याच बाजूला पांढरा रंग देखील मी टाकून घेते आणि चमच्याने व्यवस्थित पसरवून घेते। पांढऱ्या रंगानंतर मी ऑरेंज रंग पांढऱ्या रंगाच्या बाजूला टाकते आणि चमच्याने व्यवस्थित असं पसरवून घेते। जिथे जिथे मिश्रण कमी पडलं तिथे तिथे चमच्याने मिश्रण टाकून डोस्याला व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यावा। डोसा तयार करण्याआधी तव्याला छान तेल लावावे आणि हा तवा मीडियम फ्लेमवर छान गरम करून घ्यावा। तवा छान गरम असला तर हे बघा, डोसे अगदी अलगद तव्यापासून निघून येतात। अशा प्रकारे तयार आहे आपला पहिल्या डिझाईनचा ट्राय कलर डोसा। कुरकुरीत आणि जाळीदार हा असा ट्राय कलर डोसा दिसत आहे। तवा छान गरम असला की डोस्याला जाळी देखील छान येते आणि डोस्यावर क्रॅक येत नाहीत। आता आपण डोस्याची दुसरी डिझाईन बघूया। जसा आपला फ्लॅग असतो त्या आकाराची आपण डोसा तयार करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम ऑरेंज रंग अशा प्रकारे टाकून घेते। ऑरेंज रंग पसरवून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच व्हाईट रंग टाकावा। व्हाईट रंगाचं मिश्रण थोडंसं पातळ असल्यामुळे थोडासा बाहेर गेलेला आहे, पण डोसा शिजल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित आकार देऊया। व्हाईट रंगानंतर ग्रीन रंग। डोसा छान शिजून आल्यानंतर त्यावरती मी 1 चमचा तेल टाकते आणि जो बाहेरचा एक्स्ट्रा भाग झाला होता तो अशा प्रकारे चमच्याने काढून टाकते। हे बघा, अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे दुसऱ्या डिझाईनचा ट्राय कलर डोसा। हा डोसा देखील कुरकुरीत आणि जाळीदार असा तयार झालेला आहे आणि दिसायलाही खूप छान।
आता आपण तिसऱ्या डिझाईनचा डोसा तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे थोडंसं ऑरेंज रंगाचं मिश्रण टाकून चमच्याने हा डोसा पसरवून घेते. त्यानंतर पांढऱ्या रंगाचं मिश्रण देखील ऑरेंज रंगाच्या खाली अशाच प्रकारे गोल आकारामध्ये मी पसरवून घेते. हे मिश्रण एकाखाली एक टाकताना थोडेसे एकावर एक टाकावे, म्हणजे ते एकाला एक चिकटतील आणि छान असा डोसा तयार होईल. पांढरे मिश्रण झाल्यानंतर लगेच त्याखाली मी हिरव्या रंगाचं मिश्रण देखील अशाच प्रकारे गोल आकारामध्ये पसरवून घेते. म्हणजेच तिन्ही रंग गोल गोल आकारामध्ये मी पसरवून घेतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे तिसरी डिझाईन देखील आपली ट्रायकलर डोस्याची तयार झालेली आहे. डोसा थोडा शिजल्यानंतर त्यावरती एक चमचा तेल टाकून परत हा डोसा कुरकुरीत दोन्ही बाजूंनी हा डोसा छान कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे. हा डोसा दुसऱ्या बाजूंनी परतवण्यासाठी चमच्याने वापर केला तर तो तुटू शकतो, त्यासाठी मी हातानेच हा डोसा परतून घेते. दोन्ही बाजूंनी कुरकुरीत असा हा डोसा छान भाजून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे तयार आहे ट्रायकलर डोस्याची तिसरी डिझाईन. मुलांना अशा वेगवेगळ्या डिझाईनचे डोसे खाण्याला खूप मजा येते आणि मुलांच्या ट्रायकलर ॲक्टिव्हिटीसाठी देखील ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. आता आपण चौथ्या प्रकारचा डोसा बघूया. त्यासाठी मी इथे डोसा पॅनला थोडंसं तेल लावून घेते आणि ऑरेंज रंग टाकून हा डोसा चमच्याने व्यवस्थित पसरवून घेते. याआधी ज्या 3 डोस्याच्या डिझाईन आपण बघितल्या तर थोड्या ट्रिकी आहेत. त्या जर जमत नसतील तर ही डोस्याची रेसिपी तयार करा. ही अगदी सोपी डिझाईन आहे. यामध्ये आपण रेग्युलर जसे डोसे तयार करतो तसेच ऑरेंज, ग्रीन आणि व्हाईट रंगाचे 3 डोसे तयार करणार आहोत. त्यामधील मी ऑरेंज रंगाचा डोसा अशा प्रकारे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर लगेच व्हाईट आणि नंतर ग्रीन रंगाचा डोसा देखील मी तयार करून घेते. ट्रायकलर डोसा रेसिपी ही ट्रायकलर ॲक्टिव्हिटीसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि डोसा म्हटलं की मुलं आवडीने देखील खातात. या सर्व डोस्याच्या डिझाईन तुम्ही ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकता किंवा शेंगदाण्याच्या ओल्या चटणीसोबत, नारळाच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. तुम्हाला या रेसिपीमध्ये जर रंग वापरायचे नसतील तर ऑरेंज रंगाऐवजी तुम्ही ऑरेंज रंगाचं जे गाजर येतं ते बारीक किसून टाकू शकता. ग्रीन रंग वापरताना पालक उकळून तो पालक स्मॅश करून या बॅटरमध्ये टाका, म्हणजेच ग्रीन रंग तयार होतो. तर अशा प्रकारे हिरव्या रंगाचा डोसा देखील मी तयार करून घेतलेला आहे. हे 3 रंगाचे डोसे तुम्ही अशा प्रकारे अरेंज केले तर ट्रायकलर डोस्याची ही आणखी एक रेसिपी तुमची तयार झालेली आहे. हेच तयार केलेले डोसे तुम्ही अशा प्रकारे अरेंज केले तर आणखी एक डिझाईन तुमची ट्रायकलर डोस्याची तयार होईल. तर कशा वाटल्या तुम्हाला 4पेक्षा जास्त डोस्याच्या डिझाईन हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करताना समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या नवीन रेसिपी देखील तुम्हाला बघता येतील. हे बघा, ट्रायकलर डोस्याच्या मी अशा प्रकारे 4पेक्षा जास्त डिझाईन तयार केलेल्या आहेत. ट्रायकलर डोस्याच्या वेगवेगळ्या डिझाईन करून अगदी डोस्याची थाळीच तयार झालेली आहे. चला तर मग लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.